हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डिवायसर. वेलकम टू अवर न्यू व्हिडिओ. मित्रांनो, आजपासून आपण मॅथ्स 2 चा फर्स्ट चॅप्टर सुरू करणार आहोत आणि त्या चॅप्टरचं नाव आहे सिमिलरिटी. सिमिलरिटी आपला मॅथ्स 2 चा फर्स्ट चॅप्टर आहे आणि याच्यामधले सगळे प्रॅक्टिस सेट आणि बेसिक कॉन्सेप्ट आपण कंप्लीट करूया. सगळ्यात आधी तुम्हाला सिमिलरिटी हा जो चॅप्टर आहे हा ट्रायंगल बद्दल राहणार आहे. ट्रायंगल मध्ये काय असते तर सगळ्यात पहिले तुम्हाला माहित पाहिजे की ट्रायंगल मध्ये एखाद्या ट्रायंगल मध्ये राहते बेस आणि हाईट. सपोज आता ए बी सी हा एक ट्रायंगल आहे. या ट्रायंगल मध्ये हे जी खालची साइड आहे याला म्हणतो आपण बेस. याच्यामधला बेस कोणता आहे तर बेस आहे याच्यामध्ये बी सी. आणि समजा का हाईट तुम्हाला काढायची असेल, तुम्ही स्वतःची हाईट कशी मोजता तर तुम्ही डोक्यापासून तर पायापर्यंत एक टेप लावताना टेपने स्वतःची हाईट मोजता. तसाच आपण ट्रायंगलची पण हाईट मोजू. ट्रायंगलचा डोका म्हणजे हा होते ट्रायंगलचा इकडचा वर्टेक्स. इथून आपण सरळ अशी परपेंडिक्युलर एक रेष काढू आणि हा इथं आपण नाव देऊ तर हा झाला हाईट जी आहे आपली, हाईट म्हणू शकतो आपण याला एडी. बीसी बेस आहे आणि एडी काय हाईट आहे. आता याच्यावरूनच आपण समजा का एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी काढलो तर हा राहील हाफ इंटू बेस इंटू हाईट. म्हणजे हाफ इंटू बेस कोणता आहे पहा बरं बी सी इंटू हाईट कोणती आहे याची एडी. अशा प्रकारे याला आपण लिहू शकतो. याच्याच बेसवर आहे आपला सिमिलरिटीचा फर्स्ट कॉन्सेप्ट. सो बघूया आता रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल मध्ये सगळ्यात आधी आपल्याला बघायचं आहे, जर दोन ट्रायंगल असतील आपल्याकडे ना, दोन ट्रायंगलचा बेस अँड हाईट दोन्ही पण इक्वल नसेल तर त्यांचा एरियाचा रेशो काय असतो. आपल्याला टोटल 4 प्रॉपर्टी शिकायची आहे. सगळ्यात पहिली आहे, इथं मी दुसऱ्या कलरची पेन घेऊन घेतो. सगळ्यात फर्स्ट वाली आहे, इफ बेस अँड heights of two triangles are not equal. समजा का आपली बेस आणि हाईट दोनही इक्वल नसेल तेव्हा काय होतो. आता पहा, समजा आपल्याकडं एक ट्रायंगल आहे. हा अशा प्रकारचा एक ट्रायंगल काढतो मी. हा झाला आपला एक ट्रायंगल आणि हा झाला आपला दुसरा ट्रायंगल. याला थोडंसं मी इथं घेऊन देतो. ओके, याला मी नाव देऊन देतो. हा ट्रायंगल आहे माझा ट्रायंगल ए बी सी आणि दुसरा ट्रायंगल आहे माझा पी क्यू आर. आता ए बी सी ट्रायंगल आहे, याचा समजा का हाईट काढलो तर ए पासून तर असा मला परपेंडिक्युलर काढायला लागेल. याला नाव देतो मी डी. एडी जी आहे ते हाईट आहे. या ट्रायंगलची पी क्यू आर ची समजा हाईट काढायची असेल तर पी पासून मी काय करतो, एक सरळ सेगमेंट काढतो. तेच झाली याची अल्टिट्यूड म्हणजेच हाईट. याला म्हणतो मी पी एस. आता बघा, या दोन ट्रायंगलचा एरिया, याचा बेस एवढा दिसताय आणि याचा बेस मोठा दिसताय. याची हाईट छोटी दिसताय, याची हाईट मोठी दिसताय. म्हणजे इथं जे आहे बेस पण इक्वल नाही आहे आणि हाईट पण इक्वल नाही. मग आता एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर समजा का मी काढलो. एरिया ऑफ ट्रायंगल का असते, हाफ इंटू बेस इंटू हाईट अपॉन हा B1H1 म्हणू फर्स्ट ट्रायंगल आहे तर हाफ इंटू बेस इंटू हाईट. हा B2H2 म्हणू शकतो आपण, सेकंड ट्रायंगल आहे म्हणून. आता हा हाफ आणि हा हाफ का होऊन जाईल आपला कॅन्सल. त्याच्यानंतर पहिल्या ट्रायंगलचा बेस कोणता आहे तर हा आहे आपला BC. दुसऱ्या ट्रायंगलचा बेस कोणता आहे, सॉरी, पहिल्या ट्रायंगलची हाईट कोणती आहे एडी. दुसऱ्या ट्रायंगलचा बेस कोणता आहे QR, हा QR. आणि दुसऱ्या ट्रायंगलची हाईट कोणती आहे ही PS. म्हणजे हा आला आपला एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू BC इंटू AD QR इंटू PS. याचाच अर्थ काय, इफ बेस अँड हाईट्स आर नॉट इक्वल तर रॅशो कोणाचा राहते, प्रोडक्ट ऑफ बेस अँड हाईट. कोणाचा रॅशो आहे बघा, प्रोडक्ट ऑफ बेस अँड हाईट. मग लक्षात काय ठेवायचं आहे, इफ बेस अँड हाईट्स ऑफ टू ट्रायंगल आर नॉट इक्वल, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ देअर बेस अँड हाईट्स. समजा का बेस आणि हाईट इक्वल नसेल तर रॅशो कोणाचा राहते, प्रोडक्ट ऑफ देअर बेस अँड हाईट. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. समजा का रॅशो
रेशो आपल्याला काढायचा रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इफ बेस अँड हाईट्स आर नॉट इक्वल. रेशो कोणाचा राहते प्रोडक्ट ऑफ बेस अँड हाईट. एवढं लक्षात राहील. हे झाली आपली फर्स्ट वाली प्रॉपर्टी. त्यानंतर समजा का आपण पाहू सेकंड वाली प्रॉपर्टी. सेकंड वाली प्रॉपर्टी आहे इफ बेसेस ऑफ टू ट्रायंगल्स आर इक्वल. समजा का आता तुम्हाला डायरेक्ट लक्षात ठेवायचं आहे बेस आणि हाईट इक्वल नसेल तर रेशो प्रोडक्ट ऑफ बेस अँड हाईट. बेस इक्वल असेल तर रेशो येते हाईटचा. हाईट इक्वल असेल तर रेशो येते बेसचा. आता कसा इथे मी एक ट्रायंगल काढतो. हा ट्रायंगल आहे माझा ABC. दुसरा एक ट्रायंगल काढतो. हा ट्रायंगल आहे PQR आणि याच्यामध्ये जेवढा BC आहे तेवढाच समजा का आपला QR आहे. BC आहे तेवढाच काय आपला QR आहे. म्हणजे B1 इज इक्वल टू B2 इज इक्वल टू मी लिहू शकतो B. याची हाईट आहे AD. याची हाईट आहे PQ. हाईट कशी आहे पहा बरं. याची हाईट छोटी दिसत आहे. याची हाईट भरपूर मोठी दिसत आहे. याची हाईट काय आपली H1. याची हाईट काय आपली H2. याचा बेस काय आपला B. याचा बी बेस काय आपला B. मग यांचा एरियाचा रेशो जर काढलो आपण तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू फॉर्म्युला हाफ इंटू बेस इंटू हाईट. हाफ ऑफ कॅन्सल होऊन जाईल म्हणजे बेस इंटू हाईट आणि बेस इंटू हाईट. पहिल्या ट्रायंगलचा बेस B1 घेतो. दुसऱ्या ट्रायंगलचा बेस B2 घेतो. पहिल्याची हाईट H1 याची H2. पण B1 इज इक्वल टू B2 इज इक्वल टू का लिहितो मी B. म्हणून मला B1 च्या जागी बी मी का लिहिणार आहोत B. B2 च्या जागी बी का लिहिणार आहोत B. आता हा जो आहे BB कॅन्सल. BB को करो कॅन्सल. तर मग हाईट H1 आणि हाईट येईल H2. हा एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू काय येत आहे आपला H1 बाय H2. काय आला आपला H1 बाय H2. तर मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे का समजा का याची हाईट बेस इक्वल असेल तर रेशो कोणाचा राहते त्याच्या हाईटचा. इफ बेसेस ऑफ टू ट्रायंगल आर इक्वल देन रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू देअर हाईट्स. कोणाचा रेशो राहते हा त्यांच्या हाईट्सचा. एवढी गोष्ट क्लिअर आहे. समजा का बेस इक्वल असेल तर रेशो कोणाचा राहते हाईट्सचा. त्यानंतर आपण पाहू नेक्स्ट हाईट समजा का इक्वल असेल. थर्ड कंडिशन इफ हाईट्स ऑफ टू ट्रायंगल्स आर इक्वल. हाईट्स कशी आहे समजा इक्वल. आता मी इथं दोन ट्रायंगल काढतो. हा समजा का माझा फर्स्ट ट्रायंगल आहे. याला नाव देतो मी ABC. याची हाईट काढतो मी AD परपेंडिक्युलर. आता एवढ्याच हाईटचा मी बरोबर इथं एक काढतो असं समजा. पण मी याचा बेस जो आहे तो मोठा काढतो. इथं काढलो मी PQR आणि हा S परपेंडिक्युलर. पहिल्या ट्रायंगलचा बेस जो आहे त्याला म्हणतो मी B1. दुसऱ्या ट्रायंगलचा बेस जो आहे त्याला म्हणतो मी B2. पहिल्या ट्रायंगलची हाईट आहे H1 आणि जेवढी ही आहे तेवढी C आहे. म्हणजे दोघांना बी का म्हणतो मी H. हाईट्स कशी आहे यांची इक्वल. रेशो जर काढलो एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू बेस B1 हाईट H बेस B2 हाईट H कॅन्सल. मग रेशो कोणाचा राहील B1 बाय B2 चा. कोणाचा रेशो आहे तो एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR चा. एवढा क्लिअर आहे. पहा मग आता इथं का म्हणू शकतो इफ हाईट्स ऑफ टू ट्रायंगल आर इक्वल देन रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू देअर बेसेस. कोणाचा रेशो राहते तो बेसिसचा. हे झाली आपली थर्ड वाली प्रॉपर्टी. पहिली वाली प्रॉपर्टी का होती इफ बेस अँड हाईट्स आर ऑफ टू ट्रायंगल आर नॉट इक्वल. बेस आणि हाईट इक्वल नसेल तर रेशो कोणाचा राहते प्रोडक्ट ऑफ देअर बेस अँड हाईट. प्रोडक्ट ऑफ बेस अँड हाईट. दुसरी प्रॉपर्टी का होती इफ बेसेस ऑफ टू ट्रायंगल इक्वल
रेशो कोणाचा राहते, हाईट्सचा. रेशो कोणाचा राहते, हाईट्सचा. आणि तिसरी प्रॉपर्टी काय होती, हाईट्स ऑफ टू ट्रायंगल जर इक्वल असेल तर रेशो कोणाचा राहते, बेसचा. ही आपली थर्ड प्रॉपर्टी. फोर्थ वाली प्रॉपर्टी समजा का घेतलो आपण, फोर्थ वाली, इफ हाईट्स ऑफ if base and heights of two triangles are equal. आता इथं बेस पण इक्वल आहे, इथं हाईट पण इक्वल आहे, तर मग रेशो कोणाचा राहील. इथं मी दोन ट्रायंगल काढून घेतो. हा पहिला ट्रायंगल आहे, याचं नाव देतो मी ABC. हे हाईट आहे माझी AD. जेवढा हा ट्रायंगल आहे सेम टू सेम बेस आणि हाईट वाला मी दुसरा ट्रायंगल काढतो. इथं मी हा दुसरा ट्रायंगल काढलो, पण याला नाव जो आहे तो दुसरा देतो. याला देतो PQR आणि S. याचा जो बेस आहे तेवढाच बेस याचा आहे, त्याला लिहिलो मी B. याची जेवढी हाईट आहे तेवढीच हाईट मी याची लिहिलो. मग एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू बेस इंटू हाईट. बेस B हाईट H पहिल्याची, दुसऱ्याची बेस B हाईट H. BB कॅन्सल, HH कॅन्सल, काही नाही राहिला म्हणजे काय राहिला, 1. मग इथं मी लिहू शकतो एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू का लिहू शकतो मी, 1. हा झाला पहिला याचा आन्सर. दुसरा, हा डिवाइड वाला इकडे गेल्यावर काय होईल, मल्टिप्लाय. म्हणजे इथंच लिहू शकतो मी एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल PQR, असं पण मी लिहू शकतो. मग इफ बेस अँड हाईट्स ऑफ टू ट्रायंगल आर इक्वल, then ratio of areas of two triangles are equal. Ratio of two triangle are equal नाही लिहू शकत. Ratio of two triangle is equal to 1. रेशो किती आला, 1. किंवा त्यांचा एरिया जो राहते तो कसा राहते, इक्वल राहते. दोघांचा पण एरिया कसा राहील, इक्वल राहील. मग हे चार प्रॉपर्टी जे आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे चांगल्या प्रकारे. पहिली कोणती आहे, बेस अँड हाईट नॉट इक्वल. बेस अँड हाईट नॉट इक्वल असेल तर रेशो कोणाचा राहते, प्रोडक्ट ऑफ बेस अँड हाईट, पहिली प्रॉपर्टी. दुसरी, बेस इक्वल, रेशो कोणाचा राहते, हाईट्सचा. तिसरी, हाईट्स इक्वल, रेशो कोणाचा राहते, बेसचा. फोर्थ, बेस अँड हाईट्स आर इक्वल, रेशो कोणाचा राहते, सेम रेशो राहते, एरिया इक्वल राहते किंवा रेशो का राहते आपला 1. हे चार प्रॉपर्टी चांगल्या प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचे आणि याच्याच बेसवर जी आपली आहे प्रॅक्टिस सेट. सो आता आपण बघूया प्रॅक्टिस सेट. बघा मग आता इथं डायरेक्ट तुम्ही जर रिमेंबर दिस याचा बघितले तरी पण तुम्हाला सगळं काही समजून जाईल. इथं रिमेंबर दिस आहे, कुठे गेला, हा. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल दिसत नसेल, थोडासा मोठा करून घेतो मी, थोडासा काही चांगलाच मोठा करून टाकून. बघा आता, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू रेशो ऑफ देअर प्रोडक्ट ऑफ बेस अँड हाईट करस्पॉन्डिंग हाईट. एरियाज ऑफ ट्रायंगल विथ इक्वल हाईट्स प्रपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग बेस. हाईट्स इक्वल असेल तर कोणाचा राहते, बेसचा. एरियाज ऑफ ट्रायंगल विथ इक्वल बेस, बेस इक्वल असेल तर कोणाचा राहते, हाईटचा. जर दोनही अनइक्वल असेल तर प्रोडक्ट ऑफ बेस अँड हाईट. बेस इक्वल असेल तर हाईटचा, हाईट इक्वल असेल तर बेसचा, एकामेकाच्या उलटे आहे. आता ही आहे आपली प्रॅक्टिस सेट 1.1. सरळ सरळ आपण प्रॅक्टिस सेट 1.1 कडे स्टार्ट करू. 1.1 बघा आता, प्रॅक्टिस सेट 1.1 मधला फर्स्ट वालाच क्वेश्चन आहे आपल्याला. एकदम सोपी क्वेश्चन आहे, एकदम इझी प्रॅक्टिस सेट आहे. बेस ऑफ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. बेस ऑफ फर्स्ट ट्रायंगल, पहिला ट्रायंगल दिला आहे त्याची बेस दिली आहे 9 आणि हाईट दिली आहे त्याची 5. बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6. आता बघा इथं जो आहे बेस पण इक्वल नाही आहे आणि हाईट पण इक्वल नाही. मग त्यांचा काय करायचं आहे, फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल. रेशो ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल काढायचा आहे. मग इथं कसं लिहू आपण, लेट
बेस ऑफ फर्स्ट ट्रायंगल इज इक्वल टू B1, याला घेऊ आपण B1 आणि हा आहे आपला 9. त्यानंतर हाईट ऑफ फर्स्ट ट्रायंगल, हाईट ऑफ फर्स्ट ट्रायंगल इज इक्वल टू घेऊ आपण H1 इज इक्वल टू का दिलाय आपल्याला 5. पहिल्या ट्रायंगलचा बेस घेतलो B1 इज इक्वल टू 9, पहिल्या ट्रायंगलची हाईट घेतलो H1 इज इक्वल टू 5. आता सेकंड ट्रायंगल, बेस ऑफ सेकंड ट्रायंगल, इथं फर्स्ट घेतलो तर आता घ्यायचं आपल्याला सेकंड ट्रायंगल इज इक्वल टू B2 इज इक्वल टू किती दिलाय आपल्याला 10. तसाच हाईट ऑफ सेकंड ट्रायंगल इज इक्वल टू H2 इज इक्वल टू किती दिला आपल्याला हा 6. आता एरिया काढायचा आहे. एरिया का घेऊ आपण A1/A2. जर बेस आणि हाईट इक्वल नसेल तर रेशो कोणाचं राहते, प्रोडक्ट ऑफ बेस अँड हाईट, B1 H1 B2 H2. मग इथं लिहून घेऊ A1/A2 इज इक्वल टू B1 ची व्हॅल्यू काय पहा बरं 9, H1 ची व्हॅल्यू काय पहा बरं 5, B2 ची व्हॅल्यू किती आहे 10 आणि H2 ची व्हॅल्यू किती आहे 6. आता याचा करायचं आपल्याला कॅल्क्युलेशन, एकदम इझी आहे. मल्टिप्लाय नाही केले तरी चालते. 5 1 जा 5, 5 2 जा 10. क्लिअर आहे. 5 1 5, 5 2 10. दोघांमध्ये बी 3 चा भाग जाते. इथं किती वेळा जाते 2 वेळा. 3 2 जा 6, 3 3 जा 9. मग A1/A2 इज इक्वल टू इथं आला वरती 3, इथं 2 इंटू 2 किती 4. हा आला आपला आन्सर 3/4. एवढा आन्सर लिहिले तरी तुम्हाला फुल मार्क, हा 2 मार्क साठी क्वेश्चन येते, 2 मार्क तुम्हाला इझिली मिळून जातील. बघा आता हा एवढा तुम्हाला आन्सर लिहायचा आहे. हा झाला आपला फर्स्ट क्वेश्चन. ओके, याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता. त्यानंतर आपण नेक्स्ट पाहू सेकंड क्वेश्चन. इथं तुम्हाला एक डायग्राम दिली आहे. थोडा मोठा होऊन जर तू. बघा आता सेकंड क्वेश्चन. इथं काय म्हणताय, BC परपेंडिक्युलर टू AD. हा जो BC आहे हा AD वर कसा आहे, परपेंडिक्युलर आहे. BC इज इक्वल टू दिलाय तुम्हाला BC इज इक्वल टू किती दिलाय पहा बरं, BC इज इक्वल टू 4. हा जो BC आहे हा दिलाय 4. AD इज इक्वल टू दिलाय AD इज इक्वल टू 8. फाइंड करायचा एरिया. आता जर तुम्ही याच्याकडे चांगला लक्ष द्याल, बघा आता ABC ट्रायंगलचा बेस आहे AB. ADB ट्रायंगल ADBचा पण बेस आहे AB. दोघांचा जर बेस इक्वल असेल तर रेशो कोणाचा राहते, हाईटचा. मग इथं मी डायरेक्ट लिहू शकतो, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल टू, रेशो कोणाचा राहते, बेस इक्वल आहे म्हणजे हाईटचा. ABC ची हाईट कोणती दिसत आहे, हे BC अपॉन ADB ची हाईट कोणती दिसत आहे, ही AD. आणि रिझन का लिहायला लागेल आपल्याला, बिकॉज इफ बेसेस आर इक्वल, रेशो proportional टू हाइट्स. बस एवढा लिहिलं तरी सफिशियंट आहे. ओके, त्याच्यानंतर आता एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल टू, BC ची व्हॅल्यू किती आहे पहा बरं 4, AD ची व्हॅल्यू किती आहे 8. 4/8 म्हणजेच किती होते 1/2. हाच तुमचा फायनल आन्सर आहे. संपला. एवढा आन्सर लिहिले तरी तुमचा एकदम बढिया फुल मार्क तुम्हाला मिळून जातील. आता बघू आपण थर्ड वाला क्वेश्चन. थर्ड वाला क्वेश्चन मध्ये पहा, इन द ऍडजॉइनिंग फिगर PS परपेंडिक्युलर टू RQ. हे जे PS आहे हे RQ वर परपेंडिक्युलर आहे. RQ इज इक्वल टू, हा जेवढा RQ आहे हा दिलाय आपल्याला 6. PS हा पूर्ण PS दिलाय आपल्याला 6. PR हा पूर्ण PR दिलाय आपल्याला 12. आणि हे जे QT आहे, QT हे तुम्हाला काढायचं आहे. आता हा क्वेश्चन सॉल्व्ह कसा करायचा, याच्यासाठी थोडंसं तुम्हाला डोका लावा लागेल. बघा आता कसा डोका लावा लागेल, तर हे जे डायग्राम दिसत आहे मला, हा अशा टाइपचा मला ट्रायंगल दिसत आहे. कोणता ट्रायंगल आहे रे, हा PQR. हा PQR अशा टाइपचा ट्रायंगल दिसत आहे.
इथं हे काय याची हाईट आहे. आता बघा, सगळ्यात पहिले या PQR ट्रायंगलला मी हा अशा टाईपचा कन्सिडर करतो. जर मी या PQR ट्रायंगलला या ब्लू वाल्यासारखा कन्सिडर केलो तर याचा बेस जो आहे हा एवढा आहे आणि हाईट जी आहे ही अशी वाली आहे. एवढा ओके आहे. त्याच्यानंतर मी सेकंड टाइम का करतो, आता हा जो PQR ट्रायंगल आहे या ट्रायंगलला मी थोडासा फिरवतो. या ट्रायंगलला समजा का मी असा फिरवलो, अजून फिर रे, हा असा फिरवतो पहा, आता अजून फिर, हा असा फिरवलो. त्याच ट्रायंगलला मी का केलो, थोडासा फिरवलो आणि थोडासा समजा का मोठा केलो. एक मिनिट, तुम्हाला नावामध्ये नाही समजत असेल, कन्फ्युज होत असेल तर थोडासा, असा ट्रायंगल होता माझा, इथं हा असा होता, हा परपेंडिक्युलर होता. हा आहे आपला PQR आणि इथं परपेंडिक्युलर वाला आहे S. सुरुवातीला मी का करता, बेस का घेता, बेस RQ. बेस का घेता मी RQ. हाईट कोणती घेता मी, PS. हाईट घेता मी PS. आता या ट्रायंगलला का करतो मी, थोडासा असा पलटवत आहो, पलट जा, ओके, पलट गया पलट गया पलट गया. अशा प्रकारे समजा पलटवलो, इथं समजा काही QT परपेंडिक्युलर आहे ना, हे QT अशी परपेंडिक्युलर आहे. आता मी का करतो, हा जो आहे बेस जो आहे हा इकडला घेतो. हा कोणता वे पहा बरं, हा P वे आणि हा का वे R. बेस घेतो मी PR आणि हाईट जी आहे हे हाईट बघा, हा का वे Q आणि T. हाईट जी आहे ते घेतो मी QT. सुरुवातीला मी RQ आणि PS घेऊन याचा एरिया काढीन. त्याच्यानंतर त्या एरियाच्या मदतीने मी जे आहे हे हाईट QT काढेन. एरिया ऑफ ट्रायंगल आहे हाफ इंटू बेस इंटू हाईट आणि त्याच्याच याच्यावरून मी हा पूर्ण क्वेश्चन जो आहे तो सॉल्व्ह करणार आहोत. बघा मग आता सगळ्यात पहिले का दिलाय तुम्हाला, RQ इज इक्वल टू 6, PS इज इक्वल टू 6, PR इज इक्वल टू 12. मी काय करतो, हा PQR ट्रायंगल कन्सिडर करतो. बघा आता, इन अ ट्रायंगल PQR, कोणता ट्रायंगल आहे आपला, PQR. इन ट्रायंगल PQR, बेस इज इक्वल टू RQ इज इक्वल टू 6, हाईट इज इक्वल टू कोणती घेतो मी, PS इज इक्वल टू 6. Therefore, area of triangle PQR इज इक्वल टू हाफ इंटू बेस कोणता आहे पहा बरं, RQ, इंटू हाईट कोणती आहे पहा बरं, PS. व्हॅल्यू जर पुट केलो, हाफ इंटू RQ ची व्हॅल्यू आहे 6 आणि PS ची सुद्धा व्हॅल्यू आहे 6, 3 दुने 6, साइन 3 18. तर मग एरिया ऑफ ट्रायंगल PQR जो आहे तो किती आला आपला, 18. किती आला माझा, 18. इथपर्यंत क्लिअर आहे, इथपर्यंत क्लिअर आहे, ओके. आता जो ट्रायंगल आहे, मी या ट्रायंगलला थोडासा का करतो, चेंज करतो. हा जो ट्रायंगल आहे, सेम ट्रायंगल मी घेतो PQR, पण आता मी या डायरेक्शन मध्ये बघत आहो. सुरुवातीला मी इकडून बघितलो होतो, आता मी इकडून बघत आहो. जेव्हा मी या ट्रायंगलला इकडून बघत आहो तर मला दिसत आहे का हा PR जो आहे तो बेस आहे. नाऊ इन अ ट्रायंगल PQR, बेस घ्यायचा आहे मला, बेस घ्यायचा आहे PR. बेस का घेतो मी, PR. अँड हाईट कोणती घेतो, तर हाईट ही वाली घेतो, हे काय आपली QT. PR ची व्हॅल्यू दिली आहे आपल्याला, किती आहे ते 12 आणि QT ची व्हॅल्यू जी आहे ते आपल्याला फाइंड करायची आहे. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू हाफ इंटू बेस कोणता आहे पहा बरं, PR. हाईट कोणती आहे पहा बरं, QT. आता एक गोष्ट चांगली लक्ष द्या, समजा का मी असा आहो, असा समजा का मी दिसत आहो तुम्हाला, माझा वजन समजा काय, माझा एरिया, माझा वजन समजून घ्या, माझं वजन समजा काय 70 kg आणि मी समजा का असा पलटलो ना, हातावर उभा झालो, तर मग माझं वजन काय बदलणार आहे का, माझं वजन तरीही 70 राहील. तर मग आता जेव्हा याला ट्रायंगलला मी इकडून पाहत होतो तेव्हा त्याचा एरिया जो आहे तो 18 आला होता. या ट्रायंगलला मी जर इकडून पाहिलो तर त्याचा एरिया बदलणार आहे का, एरिया बदलणार नाहीये. मग एरिया ऑफ ट्रायंगल PQR लिहितो मी 18 इज इक्वल टू हाफ इंटू PR ची व्हॅल्यू दिली आहे 12 आणि QT ची व्हॅल्यू जी आहे ते फाइंड करायची आहे. आता 18 2 वाला डिवाइड वाला इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल, किंवा मल्टिप्लाय बी करण्यापेक्षा कशाला मल्टिप्लाय करू, 2 आणि हा किती वेळा भाग जाते 6 मल्टिप्लिकेशन वाला इकडे गेल्यावर होईल डिवाइड. 18/6 इज इक्वल टू QT.
मग डायरेक्ट माझ्याकडे येत आहे QT इज इक्वल टू 18/6 म्हणजे किती येत आहे 3 युनिट्स. बस संपला क्वेश्चन. एवढूसा हा क्वेश्चन होता. या क्वेश्चनचा अशा प्रकारचा हा आन्सर आहे. 2 मार्क्ससाठी येण्याचे भरपूर असे चान्सेस आहे. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. चांगल्या प्रकारे तुम्हाला करायचा आहे. स्क्रीनशॉट काढू शकता तुम्ही. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू. फोर्थ वाला. फिफ्थ आहे का? फिफ्थ पण आहे. फोर्थ वाला बघा आता. फोर्थ वाला तर एकदमच सोपी आहे. काय म्हणते पहा आता. इन ऍडजॉइनिंग फिगर, या फिगर मध्ये AD पॅरलल टू BC, AD पॅरलल टू BC. आता बघा तुम्हाला हा बोर्ड दिसत असेल. या बोर्ड मध्ये समजा का मी इथं टेप लावून मोजलो तर हा समजा काय आहे 4.5 फूट. इथं जर मोजलो हा तरी पण किती येईल 4.5 फूट. इथं मोजलो तरी पण किती येईल 4.5 फूट. इकडे मोजलो तरी पण किती येईल 4.5 फूट. काऊन सारखा येईल? बिकॉज हे जे लाईन आहे हे कशी लाईन आहे आपले पॅरलल लाईन. हे जे लाईन आहे हे लाईन कशी आहे आपले पॅरलल लाईन. पॅरलल लाईन मधला जो डिस्टन्स आहे तो पॅरा सेम राहते. कसं राहते? सेम. डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन कसं राहते? सेम. आता AP परपेंडिक्युलर टू BC, AP जो आहे कुठे गेला? AP परपेंडिक्युलर टू BC म्हणताय. AD पॅरलल टू BC, AD आणि BC कसे एकामेकाला पॅरलल आहे. फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल ABC. सुरुवातीला एरिया ऑफ ट्रायंगल ABC, हा ABC, हा ABC आणि दुसरा ट्रायंगल आहे BCD, BCD. आता ABCचा बेस जो आहे तो आहे BC, BCDचा बी बेस आहे BC, बेस इक्वल आहे. आता हाईट जर पाहिलो आपण, ABCची हाईट कोणती आहे? AP, आणि याची हाईट इथून येईल. याला समजा का मी DE नाव देऊन देतो. कोणतं नाव दिलो याला मी? DE. पण आता हे जे दोन लाईन आहे हे पॅरलल लाईन आहे. देअरफॉर AP आणि DE कशी राहील? सेम राहील. मग इथं लिहून घेऊ आपण AD पॅरलल टू BC, देअरफॉर AP इज इक्वल टू DE. रिझन काय राहील याचा रिझन राहील डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स. कशामधले? डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन मधला डिस्टन्स कसा राहते आपला? सेम राहते, इक्वल राहते. आता बेस कसा आहे? दोघांचा बी इक्वल आहे. इन अ ट्रायंगल कोणता आहे? ABC अँड ट्रायंगल दुसरा कोणता आहे? BCD. बेस अँड हाइट्स बोथ आर कसे आहेत? हे बोथ इक्वल आहेत. देअरफॉर रॅशो इज इक्वल टू 1. तर मग आता रॅशो समजा का मी काढलो तर मग हा जो आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल टू, बेस कोणता आहे? दोघांचा बी बेस कोणता आहे? BC इंटू याची हाईट कोणती आहे? AP आणि याची हाईट कोणती आहे? DE. मग इथे लिहू शकतो BC इंटू AP अपॉन BC इंटू DCच्या जागी बी मी का लिहू शकतो? AP. हा सगळा काही कॅन्सल झाला ना, आन्सर का आला आपला 1. मग हा इथे लिहू शकतो एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल टू का आला आपला आन्सर 1, इज इक्वल टू 1. अशा प्रकारे जो आहे आपण फोर्थ वाला क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकतो. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू. या प्रॅक्टिस सेट मधला लास्ट वाला क्वेश्चन तो आहे आपला फिफ्थ क्वेश्चन. बघा मग आता या फिगर मध्ये तुम्हाला PQ परपेंडिक्युलर टू BC म्हणते. PQ जो आहे तो BC वर परपेंडिक्युलर आहे. AD जो आहे तो पण BC वर परपेंडिक्युलर आहे. वेगळे वेगळे 4 तुम्हाला रॅशो काढायचे आहे. पहा मग आता सगळ्यात पहिले घ्यायचं आपल्याला PQB. कुठे आहे पहा बरं? हा PQB हा ट्रायंगल आणि PBC कुठे आहे पहा बरं? PBC. आता दोघांमध्ये बी सारखा का दिसतंय आपल्याला? याची हाईट, बेस कशी आहे? वेगळी आहे. इथे लिहून टाकतो मी एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC इज इक्वल टू, हाईट इक्वल आहे म्हणजे रॅशो कोणाचा राहील? बेसचा. PQB चा बेस कोणता आहे? BQ आणि PBC चा बेस कोणता आहे? BC. इथे लिहू शकतो मी
heights are equal, so ratio proportional टू बेस. बस संपला हा फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर. आता बघू आपण सेकंड क्वेश्चन. सेकंड मध्ये काय पहा, कोणते कोणते ट्रायंगल दिले आपल्याला. पीबीसी हा मोठा ट्रायंगल. दुसरा आहे एबीसी कुठं आहे, हा एबीसी अजून मोठा ट्रायंगल. पण आता या दोघांमध्ये काय, बेस सेम आहे पण हाईट कशी आहे यांची डिफरंट आहे. बेस सेम आहे, हाईट डिफरंट आहे. बेस सेम आहे तर रेशो कोणाचा राहते, हाईटचा. मग एरिया ऑफ ट्रायंगल कोणता आहे तो, पीबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल दुसरा आहे आपला एबीसी इज इक्वल टू, का सेम आहे यांचा, बेस सेम आहे तर रेशो कोणाचा राहते, हाईट. पीबीसी ची हाईट कोणती आहे, पीक्यू, आणि याची हाईट कोणती आहे, एडी. इथं रिझन का लिहाल, बेस आर इक्वल, सो रेशो proportional टू हाइट्स. रेशो कोणाला प्रोपोर्शनल राहते, आपला हाइट्सला. थर्ड वाला जर पाहलो आपण, थर्ड मध्ये काय पहा बरं आता. थर्ड वाला एबीसी म्हणजे हा मोठा भारीवाला, एडीसी म्हणजे हा वाला. आता या दोघांमध्ये का कॉमन दिसत आहे आपल्याला, हाईट. मग रेशो कोणाचा राहील, आपला बेसचा. मग इथे लिहितो मी एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल दुसरा कोणता आहे, एडीसी इज इक्वल टू, बेस इक्वल, सॉरी हाईट इक्वल आहे तर रेशो कोणाचा राहते, बेसचा. एबीसीचा बेस कोणता आहे, बीसी. एडीसीचा बेस कोणता आहे, डीसी. मग याचा रिझन का लिहाल, कोणता लिहाल पहा बरं, हाईट्स आर इक्वल, सो रेशो प्रोपोर्शनल टू बेस. हाच वाला इथं आपल्याला चिपकवायचा आहे. आणि लास्ट वाला जो क्वेश्चन आहे आपला, तो आहे आपला एडीसी, एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूसी. हाही पाहून घेऊ आता, शेवटचा आहे. एडीसी म्हणजे हा वाला, आणि पीक्यूसी कुठे आहे, पीक्यूसी दोघांमध्ये हाईट बी सेम नाही, बेस बी सेम नाही, तर मग काय राहील, रेशो बेस इंटू हाईटचा. आता एडीसीचा बेस कोणता आहे, डीसी. येलो डर्टी फेलो घेऊन घेऊ आपण, डीसी इंटू हाईट कोणती आहे, एडीसी ची एडी अपॉन पीक्यूसीचा बेस कोणता आहे, क्यूसी, आणि हाईट कोणती आहे, पीक्यू. बस हाच झाला याचा फोर्थ वाल्याचा आन्सर. 1 2 3 4 अशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. फक्त हा वाला जो आहे सेम टू सेम इथं जो आहे तुम्हाला लिहायचा आहे, रिझन संपला. हे असे होते 4 क्वेश्चन. हे येण्याचे चान्सेस आहे. असा जर क्वेश्चन आला तर तुम्ही बहुत नशीबवान. अशा टाईपची होती आपली पहिली प्रॅक्टिस सेट 1.1. याच्यानंतर आपण नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट वाला थेरम बघणार आहोत, आणि तो थेरम म्हणजे आहे आपला बीपीटी, त्यालाच म्हणतो आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. तोपर्यंत या व्हिडिओला चांगलं लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. आता आपण रेग्युलर जे आहे व्हिडिओज अपलोड करणार आहोत. थोडा मी बिझी होतो, त्याच्यामुळे मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचू शकले नाही. पण आता रेग्युलरली व्हिडिओ जे आहे ते तुमचे येणार आहे, सायन्स मॅथचे दोन्ही पण. सो स्टे ट्यून्ड विथ अवर चॅनल. सबस्क्राईब करा चॅनलला, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. थँक्यू सो मच.